हवामान विभागाने यंदा लवकरच मान्सून दाखल होईल असा इशारा दिला आहे। मान्सून दाखल झाल्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस कोसळल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करणे योग्य राहील। पावसापूर्वी शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये, अन्यथा दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते। त्यामुळे योग्य वेळेस पेरणी करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे। यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु शेतकरी पाऊस येण्याआधीच धूळ पेरणी करीत असतात। शेतकऱ्यांनी दुबार तिबार पेरणी करावी लागते। जोपर्यंत भरपूर पाऊस पडत नाही तोवर पेरणी करू नये। तसेच धूळ पेरणी संदर्भात शेतकऱ्यांनी विचार देखील मनात आणू नये, असे आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शेतकऱ्यांना केले आहे। आपल्याला माहिती आहे की हा वर्षी अल निनोचा प्रभाव पूर्ण भारताच्या मॉन्सूनवर त्याचा परिणाम राहणार आहे। तो माझी सगळ्यांना विनंती आहे की अल निनो कारणामुळे आपला पाऊस कमी येण्याची शक्यता आहे। या कारणामुळे आपल्याला पेरणी तेव्हाच करायचे जेव्हा आपला जे जमीन आहे ते ओली होणार आहे। आणि असंच नाही की आपण दरवर्षी आता जूनचे पहिला पंधरवड्यामध्ये आपण पेरणी करतो, ते आपल्याला शक्यतो टाळावी। आणि आपल्याकडे जर मॉन्सून कमी आला तर यामध्ये अशी शक्यता आहे की आपल्याला दुबारी किंवा तिबारी पेरणी करावा लागेल। तो ज्यावेळी आपली जमीन ओला होणार आहे, चांगला पाऊस येणार आहे, त्यावेळीच तुम्ही पेरणी करावी, सो दॅट की आपल्याला अननेसरी जे आर्थिक संकट समोर येतोय त्याच्यावर आपण बंधन घालू शकत आहे।